कर चालू. हाऊ टू क्लासिफाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. Living organism two types. Prokaryotic, eukaryotic. Prokaryotic मध्ये एक टाइप मोनेरा. युकॅरियोटिक मध्ये युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये एक टाइप आहे मोनेरा आणि मल्टीसेल्युलर मध्ये दोन टाइप आहे, विदाउट सेल वॉल आणि विथ सेल वॉल. व्हेरी गुड. विथ सेल वॉल मध्ये फंगी आणि प्लांट येतं आणि विदाउट सेल वॉल मध्ये ॲनिमल्स येतात. व्हेरी गुड. किंगडम प्लांटी. फेनोलोगॅन्स आणि क्रिप्टोगॅन्स. मध्ये तीन टाइप आहे, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आणि फेनोलोगॅन्स मध्ये जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म मध्ये मोनोकॉट आणि डायकॉट. व्हेरी गुड. मोनोकॉट आणि डायकॉट कोणाला म्हणतो आपण? डायकॉट म्हणजे त्याच्यामध्ये दोन काय म्हणता, दोन कोटिलिडॉन्स असतात आणि मोनोकॉट मध्ये एकच कोटिलिडॉन असतात. अँटीबायोटिक्स म्हणजे काय? ओके, काही अडचण नाही. ब्रायोफायटामध्ये कोणत्या प्लांट्स येतात? ब्रायोफायटा काय म्हणतात, नॉर्मल हो बेटा, अगदी नॉर्मल. जे कुठे असतात मॉइस्ट सॉइल मध्ये जे उगवतात, बरोबर, ते ब्रायोफाइट्स मध्ये येतात. स्विनरी आणि बर. किती टाइप्सचे कंझ्युमर्स असतात? कार्निव्हरस, कंझ्युमर, टॉप कंझ्युमर्स, ओमनिव्हरस, हर्बिव्हरस आणि कार्निव्हरस. हर्बिव्हरस म्हणजे काय बेटा? हर्बिव्हरस म्हणजे प्लांट मध्ये तयार करू शकतात ते दुसऱ्यावर. ओके. काय असतात ते? प्रोड्युसर असतात. त्याला आपण जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. बरं, मग अशी नॅचर मध्ये अशी कोणती स्पेसिफिक ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करते? प्लांट्स जे आहेत ते दुसऱ्यांवर डिपेंड राहतात का? ते ऑटोट्रॉपिक आहे, बरोबर. एखादा युजफुल बॅक्टेरिया सांगू शकतेस का? लॅक्टोबॅसिलाई कुठे वापरला जातो? दहीमध्ये त्याचा वापर होतो. म्हणजे आपण बेकरीज मध्ये त्याला पण म्हणजे बेकरीमध्ये त्याचा सगळ्यात जास्त वापर लॅक्टोबॅसिलायचा होत असतो, बरोबर. अजून कार्बन सायकल एक्सप्लेन करू शकते? The recycle and circulation of living organism after back-to-back atmosphere in carbon cycle. Very good. Nitrogen. The recycle and circulation of nitrogen gas is called as nitrogen cycle. Very good. बंद कर.